नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओचं टायटल पाहू शकता, अखेर 18 महिन्याची थकबाकी या दिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार। काय आहे पाहू आपण सविस्तर। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। मंत्रिमंडळाच्या अलीकडील बैठकीत डीए थकबाकी संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना 54% डीए सोबत मागील 18 महिन्याची थकबाकी दिली जाणार आहे। या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। महागाईच्या सतत वाढत्या दरात थेट परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर होतो। सरकारने यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीला बळकटी देण्याचा प्रयत्न केला आहे। हा निर्णय त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणेल आणि रोजच्या खर्चात मदत करेल। थकबाकी रक्कम आणि वितरण पद्धती। थकबाकी 18 महिन्यासाठी देण्यात येणार आहे आणि त्यावर 54% डीए लागू होईल। ही रक्कम पूर्वलक्षी प्रभावाने दिल्यामुळे कर्मचाऱ्यांना एकाच वेळी मोठी भरपाई मिळेल। थकबाकीची गणना मूळ वेतनावर आधारित केली जाईल, ज्यामुळे प्रत्येक महिन्याच्या फरकाची रक्कम एकत्र होऊन देण्यात येईल। सर्व पात्र कर्मचाऱ्यांना थेट ही रक्कम मिळेल आणि यामध्ये सेवानिवृत्त कर्मचारी व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचा समावेश आहे। या योजनेमुळे सर्वांना त्यांच्या कामाच्या वर्षानुसार योग्य प्रमाणात थकबाकी भरपाई मिळणार आहे। कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी फायदे। नवीन महत्त्वपूर्ण निर्णयाचा फायदा अनेक गटांना मिळणार आहे। यामध्ये मुख्यतः केंद्र सरकारचे कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांचा समावेश आहे। तसेच त्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या पेन्शन सुद्धा या निर्णयाने प्रभावित होईल। स्वायत्ता संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे। हा निर्णय आर्थिक सुरक्षा आणि भविष्यातील निवृत्ती जीवन सुलभ करण्यासाठी घेतला गेला आहे। त्यामुळे संबंधित सर्व घटकांना आर्थिक दृष्टिकोनातून मोठा आराम मिळणार आहे। एकंदरीत हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल। थकबाकी रक्कम वितरण यंत्रणा। थकबाकीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेळेवर आणि सुरक्षितपणे जमा होण्यासाठी सरकारने विशेष यंत्रणा तयार केली आहे। प्रत्येक विभागाने त्यांच्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करणे आवश्यक आहे। या यादीत कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची अचूक रक्कम नमूद केली जाते। बँक खात्याची माहिती योग्य आणि अद्ययावत असणे अनिवार्य आहे। थकबाकी रक्कम एकाच वेळी न देता टप्प्याटप्प्याने वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक सोयीसह सुविधा मिळतील। संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी आणि सुरळीत होण्यासाठी प्रशासन काटेकोरपणे काम करत आहे। थकबाकी रकमेचे योग्य नियोजन। कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी मिळालेली थकबाकी रक्कम योग्य पद्धतीने वापरणे खूप गरजेचे आहे। यासाठी प्रथम दीर्घकालीन गुंतवणुकीचे नीट नियोजन करणे आवश्यक आहे, ज्यामुळे भविष्यात आर्थिक सुरक्षितता मिळेल। अनावश्यक कर्ज असल्यास ते लवकरात लवकर फेडण्यावर भर द्यावा। आरोग्य विमा आणि जीवन विमा घेऊन आपल्या कुटुंबाची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करा। आकस्मिक खर्चासाठी काही रक्कम बाजूला ठेवा, ज्यामुळे अचानक परिस्थितीत ताण कमी होईल। योग्य आर्थिक नियोजन केल्यास थकबाकीची रक्कम फक्त खर्च न करता लाभदायक गुंतवणुकीत रूपांतरित करता येते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओत। धन्यवाद।